नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण जाधव आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, पुन्हा एकदा बऱ्याच दिवसानंतर मी ट्रेनिंगसाठी निघालो आहे. व्हिडिओ पण शूट करत आहे. माझ्यासोबत आहेत दीक्षित मॅडम. त्यांच्या गाडीवर हा क्लास चालू आहे. त्यांची वॅगनार आहे. मॅडमनी माझ्याकडे पर्सनल ट्रेनिंगसाठी क्लास लावला होता, तर त्यांचा आज शेवट दिवस आहे. मॅडम खूप छान गाडी चालवतात स्वतःची. आज त्यांना मी घाट ट्रेनिंग देतोय. पाहूया मॅडम कशा प्रकारे कात्रज घाट चढवतात, कात्रज घाट उतरवतात. तर मित्रांनो, तुम्हालाही मॅडम वाजू द्या, घाबरू नका. तुम्हालाही जर गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा. 9175990594 या नंबरला कॉल करा आणि माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. व्हिडिओ पाहत राहा. पाहून झाल्यावर व्हिडिओमध्ये कमेंट नक्की करा. आणि आता पाहूया आपण मॅडम कशा प्रकारे गाडी चालवत आहेत. बघा, असे वळणाला काही एक्सपर्ट आहेत जे ओव्हरटेक करतात. जाऊ द्यायच त्यांना. हा रोड मोठा आहे इथला. ओके, रेस द्या हळूहळू. येस, सेकंड थर्डचा वापर आपल्याला घाट ट्रेनिंग चढवायच्या वेळेस करायचा आहे. या अशा प्रकारे मित्रांनो दीक्षित मॅडमचा क्लास चालू आहे. त्यांची वॅगनार आहे. वॅगनारवर आपण ट्रेनिंग देतोय. त्यांचा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये 25 दिवसाचा पूर्ण कोर्स कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर त्यांना त्यांच्या गाडीवर थोडीशी प्रॅक्टिस हवी होती, म्हणून मॅडमनी मला कॉल केला आणि मी त्यांच्या गाडीवर ट्रेनिंगसाठी आलो आहे. तर आम्ही सध्या कात्रज घाट चढवतोय. घाट चढवताना माझे बरेचसे व्हिडिओ मी आहेत, ते व्हिडिओ पहा. सध्या पाऊस चालू आहे आणि पावसात कशा प्रकारे गाडी चालवायचं त्याविषयी मी थोडंसं मार्गदर्शन करतोय. कोणताही घाट चढवताना मॅडम सेकंड थर्डचा तुम्हाला वापर करायचा आहे. वळणाला ओव्हरटेक करायचं नाहीये. जोरात ब्रेक वगैरे द्यायचं नाही. स्टेअरिंगला जोरात इकडे तिकडे असं हिसका किंवा झटका मारून वळवायचं नाहीये. ओके, पॉवर स्टेअरिंग आहे. स्मूथ स्टेअरिंग वळवायचं आहे तुम्हाला. रेस द्या कंटिन्यू. चढत असल्यामुळे आपल्याला रेस कंटिन्यू द्यावा लागणार आहे. रेस द्या रेस. सध्या वायपर 2 वर चालू आहे आपला. ओके, वायपरच्या 3 लेवलमध्ये वायपर काम करतो. स्लो, मीडियम, फास्ट. जर झिमझिम पाऊस असेल तर स्लोवर ठेवायचा. थोडा पाऊस वाढला की सेकंड, जास्त पाऊस आला की थर्ड. असं 3 प्रकारे तुम्ही 3 स्टेपमध्ये वायपर यूज करू शकता. रेस द्या कंटिन्यू. पावसात गाडी चालवणं थोडंसं हार्ड आहे. रेस द्या. येस, सध्या आपण सेकंडला आहोत बरोबर. थोडा रोड बघा प्लेन आहे. मग प्लेन रोड आला घाटामध्ये की आपण थर्डचा प्रयोग करू शकतो. चला, क्लच दाबा. थर्ड गिअर घ्या. रेस द्या. थर्ड गिअरमध्ये आहोत आपण सध्या आता. तर मित्रांनो, तुम्हालाही अशी गाडी शिकायची असेल तर मला तुम्ही कॉल करा. माझं पीजे ड्रायव्हिंग ट्रिक्स यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. 9175990594 या नंबरला कॉल करा. मी तुमच्या गाडीवर येऊन तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग देईन. पर्सनल ट्रेनिंग मी कुणाला देतो? ज्यांचा ड्रायव्हिंग क्लास पूर्ण कंप्लीट झाला आहे अशा व्यक्तींनाच मी ट्रेनिंग देतो. जे फ्रेशर्स आहेत त्यांना मी ट्रेनिंग देत नाही. तर त्यांनी एखाद्या जवळील ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाऊन कोर्स कंप्लीट करून मग मला कॉल केला तरी चालेल, किंवा मला कॉल करा. कोणत्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये गाडी शिकायचं त्याविषयी तुम्हाला मी अगदी योग्य मार्गदर्शन करेन. रेस द्या मॅडम. समोर ही बघा ड्रायव्हिंग स्कूलची गाडी आहे. रेस द्या. थर्डला आहोत आपण, लक्षात ठेवा. ओके, जोपर्यंत थर्ड गिअर चालतोय तोपर्यंत थर्ड गिअर चालवा. जर थर्डला तुम्हाला वेग मिळत नसेल असं वाटत असेल तर लगेच सेकंड गिअर घेणे. कात्रज घाट इतका मोठा नाहीये, त्यामुळे सेकंड थर्डचा प्रयोग होऊ शकतो. एक्सपर्ट जे आहेत ते खूप सुसाट जातात, फोर्थमध्ये सुद्धा जातात. द्या रेस हळूहळू. छान चालवत आहे. रेस कंटिन्यू द्या. रेस द्या कंटिन्यू. पाऊस थोडा कमी झाला असं वाटतंय मॅडम. वायपरची लेवल कमी करा. 1 वर करा बरं. येस. जर फॉग साठतात काचेवर, त्यामुळे तुम्ही एसी लावून पण ड्रायव्हिंग करू शकता. पुढे बोगदा आहे. ब्लॅक गॉगल असेल तर काढून ठेवा. हेडलाईट ऑन करा मॅडम. इंडिकेटर बटन 2 वेळा गोल फिरवायचं. येस. टनल यायच्या आधी तुम्हाला हेडलाईट ऑन करायची आहे. टनल आल्यावर नाही, कारण तुम्ही लर्निंग आहात. टनल आल्यावर जर आतमध्ये गेल्यावर लाईट लावायचा प्रयत्न केला तर तुमचं लक्ष इकडे तिकडे जाईल आणि गाडी आजूबाजूला जाऊ शकते. म्हणून मी लर्निंग माणसाला काही कामं अगोदरच सांगतो. रेस द्या. टनलमध्ये एंट्री होते. हा 2 वे टनल आहे, म्हणजे येणं आणि जाणं या टनलमध्ये आहे. ओके, येस. सोडून द्या रेस. प्रत्येक टनल एंट्री एक्झिट विदाउट रेस. आतमध्ये लेबर असतात, काम चालू असतं, बॅरिकेड लावलेलं असतात. ओके, हा 2 वे टनल आहे, लक्षात ठेवा.
हेडलाईट ऑन करून जायचं. 30 ते 40% स्पीड ठेवा, जास्त नका पळवू मॅडम गाडी. लेफ्ट साईडला चेक करा, हेडलाईट चालू आहे ना लेफ्टला, त्या पांढऱ्या पट्टीच्या बाहेर आपल्याला जायचं नाहीये. ओके, तिथं पलीकडे बघा चेंबर आहेत, झाकण उघडेत बघा पाणी जाण्यासाठी. त्यामुळे कधीच कोणत्या टनलमध्ये त्या पांढरी पट्टी व्हाईट लाईनच्या बाहेर जायचं नाही आपल्याला. टनलची माहिती सांगतोय मित्रांनो, लक्ष असू द्या. टनलमध्ये थांबायचं नाहीये, तुम्हाला ओव्हरटेक करायचं नाहीये अजिबात. त्या रेस द्या. येस, अशा प्रकारे आपण कात्रज घाट चढवला. आता आपण कात्रज घाट उतरवतोय. उतरवतानाही सेम समोर एक 30 स्पीड लिमिटचा बोर्ड लिहिलेला बघा मॅडम. येस, तर घाट आपल्याला सेकंडमध्येच उतरवायचा आहे. रेस कमी करा थोडासा. हे बघा समोर 30 स्पीड लिमिट, म्हणजे त्यांनी सांगितले सेकंडमध्ये घाट चढवा, सेकंडमध्येच घाट उतरवा. सेकंड गिअरला कंट्रोल गिअर म्हणतात. पावसातलं ट्रेनिंग चालू आहे मित्रांनो. पावसात थोडं चॅलेंजिंग असतं ट्रेनिंग, लर्निंग माणसासाठी खास करून. देअर इज मॅडम कंटिन्यू. असाच कॉन्फिडन्स तुम्हालाही हवा असेल तर नक्कीच मला कॉल करा आणि तुमचं ड्रायव्हिंग करण्याचं स्वप्न पूर्ण करा. ब्रेक घ्या मॅडम. मॅडम ब्रेक, ओनली ब्रेक. आता आपण उतरतोय ना मॅडम, तर उतारावर क्लच नाही दाबायचा. क्लच दाबला ना गाडी फ्री होते, जोरात पळते. थोडंसं ब्रेक घ्या मॅडम, तुम्ही खूप जोरात पळवताय गाडी. 40+ चाललाय, घ्या ब्रेक थोडासा. कंट्रोल होणार नाही गाडी. पळवणं खूप सोपं आहे, पण कंट्रोलच्या वेळेस थोडा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे गाडी शिकल्यानंतर 1-2-3 महिने गाडी ही हळू चालवायची कंट्रोलमध्ये. एकदा तुम्ही एक्सपर्ट झालात की आपोआप तुम्हाला ते जमायला लागेल. ब्रेक घ्या थोडा. जाऊ द्या बसला. बऱ्याचशा गाड्या आम्हाला ओव्हरटेक करतायत, जाऊ द्या त्यांना ओव्हरटेक करताना. हे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता दीक्षित मॅडम कशा प्रकारे गाडी चालवतायत. त्यांच्या वॅगनारवर ट्रेनिंग चालू आहे माझं. आता आपण सर्व्हिस लेन मधून हायवेला लागतोय बरोबर. राईट इंडिकेटर लावा मॅडम. थोडासा ब्रेक घ्या. लावा ना इंडिकेटर, लावला. येस, थोडासा ब्रेक. सरका राईटला हळूहळू. राईटला बघा एक्सप्रेस हायवे आहे. डायरेक्ट आपण हायवेला नाही लागायचं बरं का, पलीकडल्या लेनमध्ये. एक लेनवर जायचं आपण. पहिला आपण लेफ्टची लेन पकडणार, मिरर चेक करून. येस, लेफ्टचीच लेन सोडायचे नाही. आता पुन्हा राईट इंडिकेटर लावून परत राईटच्या लेनवर हळूहळू. मधली लेन मला विचारायची सोडणार नाही. कळालं कशा प्रकारे आपण लेनमध्ये आलो. पहिला सर्व्हिस लेनमध्ये आलो, त्याच्यानंतर आपण मिडल लेनमध्ये आलो. लक्षात ठेवा, डायरेक्ट हायवेला लागताना मध्ये जायचं नाही. इंडिकेटर लावायचा, मिरर चेक करायचा. रेस द्या कंटिन्यू. आपला हायवे ट्रेनिंग चालू आहे, चुकेला माफी नाही. आता सेकंडच गिअर असू द्या सध्या. पुढे गेले की थर्ड प्रयोग करू आपण. रेस द्या. लेन हायवेला गाडी चालवताना लेन सोडायची नाही. पांढऱ्या पट्टीच्या बाहेर जाऊ नका, ती तुमची लक्ष्मण रेषा आहे. जितकं गाडी जोरात पळवाल तेवढं स्टेअरिंग कमी वळवायचं, मायनस मध्ये. ज्याला जायचं ते लोक बघा मॅडम राईट आणि लेफ्ट न ओव्हरटेक करतायत. तुम्ही मधली लेन सोडू नका अजिबात. रेस कंटिन्यू. त्या रेस द्या. येस, इथे खूप गर्दी आहे बघा, रोडचं काम चालू आहे ना. येस, आता पुढे गेलं की थोडंसं तुम्हाला क्लच दाबून फर्स्ट गिअर घ्यावं लागेल बरं का. असं वाटलं तुम्हाला स्वतः ओळखून घ्यायचं, बाबा मला आता वेग मिळत नाहीये, ट्रॅफिक जवळ आले बघा. चला जाऊ द्या हळूहळू. पळू नका, खड्डे खूप आहेत. ट्रक बघा शेजारी, काय घाबरायचं नाही, निवांत जाऊ द्या. अशा रोडला ना फर्स्ट गिअरमध्येच गाडी घ्यायची बरं का. खड्डे खूप मोठे आहेत, गाडी खराब होते याच्यामध्ये. रेस कमी करा बघा, खड्डा मोठा इथे. येस, त्या रेस. आता आपल्याला पुढे इंडिकेटर लावून राईटच्या लेनमध्ये गाडी ठेवायची आहे, कारण वळायची आपल्याला पुढे. लावा राईट इंडिकेटर. या सेकंड क्लच दाबून थोडा क्लच. त्या रेस एकदम मायनस मध्ये स्टेरिंग वळवा राईटला. जाऊ द्या हळूहळू. त्या रेस द्या हळूहळू. ओके, पुढे टोल आहे, आपल्याला टोल जायचं नाही कारण टोल पडेल ना आपल्याला. मग इथून आपण युटर्न मारतोय. आता युटर्न कसा मारायचा बघा, हायवेचा युटर्न कसा मारायचा बघा. वळवा राईटला पूर्ण जागेवर. सोडा क्लच हळूहळू. राईटला चेक करा कोणी येते का. येस, गाडी वळते आपली. गाडी वळाली की शेअरिंग रिटर्न 2 राऊंड. 1 2. जी लेन मिळाली तीच लेन कंटिन्यू ड्राईव्ह. आलं लक्षात कसा युटर्न मारला. रेस द्या. हायवेला एक काही चुकेला माफी नाहीये, लक्षात ठेवा. हायवे डेंजर असतो खूप. सेकंड क्लच दाबून. त्यामुळे हायवेचे सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत. द्या रेस द्या. हा 1 वे टनल आहे बरोबर. हेडलाईट ऑन करा. येस, तो मगाशी 2 वे टनल होता आणि तो छोटा होता. हा मोठा टनल आहे बरं का, खूप 1.5 किलोमीटरच्या आसपास आहे साधारण. द्या रेस हळूहळू. सेकंड गिअरमध्येच तुम्ही टनलमध्ये ठेवायचे. टनलमध्ये त्यांनी 60चं स्पीड लिमिट दिले, पण तुम्ही काय सध्या 60च्या स्पीडनी गाडी चालवू नका. ओके, एक 40% स्पीड ठेवा, 40 पर्यंत पार, कारण कंट्रोल होणार नाही परत. टनलमध्ये एंट्री एक्झिट मी सांगितलं विदाऊट रेस. तर रेस द्या.
येस, लेफ्टची लेन ठेवा. या अशा प्रकारे मित्रांनो आम्ही टनलमध्ये एंट्री केली आहे. हा कात्रजचा नवीन बोगदा म्हणतात त्याला. रेंज द्या मॅडम. येस, बस बस 40% ठीक आहे. ओव्हरटेक वगैरे अजिबात करायचं नाही आपल्याला बरं का. तर रेंज द्या. तर मित्रांनो तुम्हाला अशी गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा 9175990594 या नंबरला. आणि माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. प्रकारे मित्रांनो माझं ट्रेनिंग संपलेलं आहे. आता आम्ही सोसायटी गेटकडे जात आहोत. क्लच आणि ब्रेक दाबून थांबून घ्या मॅडम. येस, समोर आपल्या गाड्या आहेत. हाफ क्लच तयार करा. हे पाहू शकता दीक्षित मॅडम आता कशा प्रकारे गाडी त्यांची पार्क करतात पहा. आम्ही सोसायटीच्या गेटमध्ये जात आहोत. वळवा मॅडम स्टेअरिंग. आपण रोज काढतो आणि लावतो, जातो, कसं जातो बघा. हे अशा प्रकारे गेटमध्ये एंट्री होते. करा रिटर्न स्टेअरिंग. येस, व्हेरी गुड. एक हॉर्न द्यायचा सोसायटीमध्ये एंट्री एक्झिट द्या. रेस द्या हळूहळू. तर मित्रांनो पहा तुम्ही कशा प्रकारे मॅडम गाडी पार्क करतायत. तर मित्रांनो तुम्हाला अशी गाडी शिकायची असेल तर ताबडतोब मला कॉल करा 9175990594. आणि माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत राहा. खूप लांबून मला कॉल येत आहेत. काय झालं मॅडम. तर अशा प्रकारे मित्रांनो मी गाडीतून खाली उतरलेलो आहे. दीक्षित मॅडम गाडी पार्क करतायत. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे त्यांचं पार्किंग चालू आहे. माझे व्हिडिओ पाहून बरेच जण मला कॉल करतात. सांगली, सातारा, कोल्हापूर, कल्याण, मुंबईमधून सुद्धा मला कॉल आले. हे पाहू शकता. घ्या थोडं हळूहळू पुढे. हे अशा प्रकारे आमचं पार्किंग झालेलं आहे. जाऊ द्या आणखीन. येस, परफेक्ट. बस स्टॉप. तर मित्रांनो फायनली आमचं ट्रेनिंग संपलेलं आहे. तुम्ही पाहू शकता दीक्षित मॅडमनी अशा प्रकारे त्यांची गाडी स्वतःहून पार्क केली आहे. तुम्हाला ही जर गाडी शिकायची असेल तर नक्कीच मला कॉल करा. आणि माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि